जिंकणार आहे तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आता माझे सहकारी समालोचक सोमनाथजी खाडे. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. जाऊया मैदानावरती. निश्चितच या दोनही संघाचा जर आपण विचार करत असाल तर एका एका ट्रॉफीवरती नाव जरूर कोरलंय. मात्र या मॅच मध्ये जिंकायचंय, टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हायचंय. या अनुषंगानं दोन संघ मैदानावरती. बिग फाईट सामन्याला सुरुवात झाली. खालिंग विपक्ष शिवशक्ती कोशिंबी या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. निश्चितच दोन संघांनी पूर्ण दिवस गाजवले आणि क्वालिफाय झाल्यानंतर एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. सलामीची जोडी मैदानावरती. कोशिंबी संघाचे दोन आघाडीचे फलंदाज. एका बाजूने आपण पाहू शकाल हार्ड हिटर राम, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर निश्चितच त्रिशूल ठाकरेला आपण पाहताय. किंग ऑफ रिंग अर्थातच सर्कलमध्ये खेळण्यात पटाईत असलेला खेळाडू त्रिशूल ठाकरे एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने राम ठाकरे. ठाकरे बंधूंची जोडी. यावेळेस फुलटो चेंडू आहे. फटका चांगला आहे. स्टाईल मध्ये सुरुवात केली आहे राम ठाकरेच्या बॅट मधनं. दमदार स्ट्रोक, चौकार. पहिला चेंडू अभांतर पहिला वाईड आला. त्यानंतरच्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. एकंदरीत जर आपण पाहत असाल तर धावफलकावरती 5 धावा. सुरुवात दमदार करतायत शिवशक्ती कोशिंबी संघ. आजचा दिवस जर आपण पाहिला असेल तर ग्रेट फिनिश पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. एक जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. निश्चितच अडचणीमधून बऱ्याच वरती आलेला हा संघ आपण पाहतोय. यावेळेस ओरपी चेंडू. आता मात्र जबरदस्त आघात केलाय. आजच्या दिवसातला सर्वात दूरवर जाणारा षटकार आपण पाहताय राम ठाकरेच्या बॅट मधनं. ठाकरे ब्रँड षटकार. थँक्यू DJ AM. तर या ठिकाणी एक पारितोषिक आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी हे पारितोषिक असणार आहे. जर राम ठाकरेने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली किंवा यतीश शेलाने विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली तर जगदीशजी कौर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. नक्कीच बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल, कारण मैदानावरती दोन मातब्बर टीम. महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जिंकायचं आणि टॉप 3 मध्ये जायचं आहे. नक्कीच एका एका ट्रॉफीवरती नाव कोरलंय. आज काहीही झालं तरी एक ट्रॉफी आपल्या गावात जाणारच आहे मित्रांनो. जल्लोष पाहायला मिळेल. शिवशक्ती कोशिंबी संघ निश्चितच कोंडी फोडली आहे. बऱ्याच दिवसापासून म्हणतायत आम्ही क्वालिफाय होत नव्हतो, आज क्वालिफाय झालोय. एक मानाची ट्रॉफी आपल्याला गावात घेऊन जायची आहे. निश्चितच नजर असेल विनरच्या ट्रॉफीवरती. यावेळेस बॅटची एज. विकेटच्या मागे त्या ठिकाणी शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूला अडवतोय, स्टॉप देतोय. सिंगल धाबेवरती समाधान मानतायत. राम ठाकरेच्या बॅटमधनं एक चौकार, एक षटकार, त्यानंतर सिंगल येते. धावफलक एकंदरीत जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं तब्बल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. सुरुवात दमदार करतायत दोनही आघाडीचे फलंदाज आपण पाहताय. ठाकरे बंधू मैदानावरती. एका बाजूने राम ठाकरे, दुसऱ्या बाजूने त्रिशूल ठाकरे. स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे त्रिशूल. समोरून गोलंदाज यतीश शेलार. वेगवान मारा करत असताना यावेळेस फटका चांगला आहे. जबरदस्त स्लॉग स्वीप त्रिशूल ठाकरेच्या बॅटमधनं. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल केलाय त्रिशूल. यावेळेस दहाडत असताना जबरदस्त टायगरचा स्ट्रोक आपण पाहताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शिवशक्ती कोशिंबी संघाचा मित्रांनो विचार जर सकाळपासून आपण केला असेल तर भरपूर अडचणीमधून सावरत असताना हा संघ वरती आलाय. यावेळेस आपण पाहताय सुरुवात दमदार देत आहे सलामीचे दोनही फलंदाज. एका बाजूनं त्रिशूलचं आक्रमण, दुसऱ्या बाजूनं रामचं आक्रमण. यावेळेस सुद्धा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेचलाय. त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर जातोय, चेंडूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न. मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावर दमदार सुरुवात. तब्बल 23 धावा बिनबाद. तर नक्कीच एक पारितोषिक आलेलं आहे. भोकरीगावचे समाजसेवक सन्माननीय रुपेजी गोरले साहेबांच्या वतीने राम ठाकरे आणि यतीश शिलारसाठी जर दोन्ही फलंदाजांनी जर नक्कीच सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. सध्या राम ठाकरे बॅटिंग करतो आणि ज्यावेळी दुसऱ्या डावाला सुरुवात करेल त्यावेळी यतीश शिलार बॅटिंग करेल
आणि जर नक्कीच दोघांनी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती आपण पाहताय दमदार सुरुवात. तब्बल 23 धावा स्कोर कार्डवर. सलामीची जोडी अजूनही बॅटिंग करत असताना मैदानावरती निश्चितच एका बाजूने आपण पाहताय राम ठाकरे हार्ड हिटर फलंदाज, तर दुसऱ्या बाजूनं स्टायलिश त्रिशूल ठाकरेला आपण पाहताय. ठाकरे बंधू मैदानावरती दोघांच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीसाठी प्रशांत येतोय. उंच पुरा गोलंदाज, अनुभव भरपूर आहे. कमबॅक करून द्यायचे संघाला, कारण पहिल्या षटकात तब्बल 23 धावा आल्यात. यानंतर मात्र आक्रमण करण्यासाठी तयार असतील. दोनही फलंदाज सेट आहेत. दिवसभर आज जर पाहिलं असेल तर जबरदस्त कामगिरी या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक खतरनाक अष्टपैलू म्हणून ख्याती असलेला खेळाडू समोरून आपण पाहत आहे. शिवशक्ती कोशिंबी संघाचा बॅकबोन त्रिशूल ठाकरे स्ट्राईकवरती. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा वसूल करतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. इथून मात्र काय घडेल मैदानावरती पाहायचंय. 4 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. प्रशांत शेलारचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड ड्राईव्ह पहा. जबरदस्त आघात त्रिशूल ठाकरेच्या बॅटमधनं. अजून एक दमदार स्ट्रोक येतोय. 6 धावा षटकार. सरस्वती खालिंग संघ मैदानावरती. समोरून आपण पाहताय शिवशक्ती कोशिंबी. या दोन संघादरम्यान मॅच चालू आहे. जबरदस्त फटकेबाजी त्रिशूल ठाकरेच्या बॅटमधनं. हा सुद्धा षटकार येतोय. धावफलक वेगानं फ्लाय होत आहे. तब्बल 29 धावा स्कोर कार्डवरती. 28 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं जातं, फेकलं जातं. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या. त्यानंतर पहिला चेंडू षटकार. या चेंडूवरती सिंगल. एकंदरीत आपण पाहताय तर 30 धावा धावफलकावरती. शिवशक्ती कोशिंबी संघाची आक्रमक सुरुवात. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. या चेंडूवरती स्लोवर वन मारा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र व्यवस्थित मिडल झाला नाहीये. रामला माहिती होतं कदाचित हा सोपा चेंडू होता, मात्र व्यवस्थित बॅटवर मिडल झाला नाही आणि या अनुषंगानं एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. या एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकलेला आपण पाहत आहे. 31 धावा धावफलकावर. 31. 31 धावा. स्ट्राईक रोटेट. 31. लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस हा सुद्धा जबरदस्त आघात आहे. जबरदस्त फटकेबाजी. त्रिशूल ठाकरे सांगतोय खाईल तर तुपाशी, नाहीतर राहील उपाशी. चेंडू बॅटला मिडल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दमदार फटकेबाजी होतीये. सातत्यानं चौकार षटकारांची मेजवानी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फसलेला फटका. आता मात्र माघारी परतावं लागेल. टायगर केलाय शांत. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. सदोतीस धावा धावफलकावर. 37. 37. दुसरं षटक चालू असताना 37 धावा. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जातोय. फलंदाज माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. आणि निश्चितच मैदानावरती आपण पाहू शकाल मागच्या मॅचचा हिरो अर्थातच सूरज शेलार मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करेल. तब्बल 37 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटची एज. विकेट किपर त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करतोय, मात्र दूरवर जाऊन चेंडू विसावतोय. डॉट. 2 षटकं समाप्त झाली. धावफलकावरती आपण पाहताय जबरदस्त सुरुवात. 1 गडी बाद. 37 धावा.
तर नक्कीच आपण या ठिकाणी ओव्हर ब्रेकमध्ये आहोत. तर नक्कीच जे काही सन्मान आहेत आपण सन्मान संपन्न करूया. दरम्यान भाई पाटील उर्फ अंकल आमच्यापासून नक्कीच रजा घेत असताना आपण त्या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. दरम्यान वाशिमचे रवी जाधव आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी रविदादा चिंते आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. वाशिमचे रवी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन इथे मात्र होत असताना सन्माननीय सुधाकरजी डिंगोरे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय कृष्णाजी डिंगोरे गोटेकरचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण याबा व्यासपीठावर तुमचं आम्ही कांदलीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज निखिल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू येतोय आणि पहिला चेंडू अगदी समोर, राम ठाकरेच्या समोर आलेला चेंडू पाठवून दिले समोरच्या जंगलात. षटकार. याच फटक्यांसाठी ओळखलं जातं, ज्या शैलीसाठी ओळखलं जातं राम ठाकरेला, या महत्वाच्या मॅच मध्ये निश्चितच आपल्या नावाचा परिचय देतोय. आपण मैदानावरती असल्याची उपस्थिती जाणीव करून देतोय. जबरदस्त आघात पाहायला मिळत आहेत. दर्जेदार फटकेबाजी, मोठा आघात येतोय. 6 धावांचा तडाखा आपण पाहताय. चेंडू सरळ गेलाय 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी, षटकार आलाय. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं. गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि निखिलला मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय राम ठाकरे ठाकरे शैलीमध्ये बॅटिंग करत असताना. षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज राम. या चेंडूवरती हा सुद्धा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा खबर बाउंड्रीला सलामी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावर. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. 2 षटकांमध्ये तब्बल 37 धावा होत्या. तिसरं षटक चालू झालं. एक षटकार एक चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट आर्म पुल, फसलेला फटका. ताकद यावेळेस कमी होती. झेल टिपला जातोय. माघारी परतावं लागेल. राम ठाकरे बॅक टू द डगआउट. मी या छोट्या मुलांना विनंती करतो की आपण प्लीज रालिंगच्या आतमध्ये यायचं नाहीये. बच्चा पार्टी, आपण रालिंगच्या आतमध्ये यायचं नाहीये. रालिंगच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. फलंदाज माघारी परतोय. राम ठाकरेला तंबूच्या आश्रयाला जावं लागलंय. गडी बाद होतोय. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालंय. कमबॅक करावं लागेल खालिंग संघाला. ह्या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल, या मॅचमध्ये जर पुन्हा यायचं असेल तर नक्कीच कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट चेंडू फेकावे लागतील. मैदानावरती आपण पाहताय सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ मैदानावरती खेळतोय. निश्चितच खालिंग एक्सप्रेस विवेक शेलारला टीम मिस करते. दरम्यान या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके काका कांदलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय जयरामजी चिंदे काकांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. विनंती असेल चिंदे काका की या आपण व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जयरामजी चिंदे काका यायचं आपण व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय सिंगल धावाली. एका धावेचं योगदान स्कोर कार्डला. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं आपण पाहताय. 48 धावा तब्बल धावफलकावरती. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक चालू आहे. तिसरं धावफलकावर एक दमदार धावसंख्या आपण पाहताय. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी पाचारित केलं होतं शिवशक्ती कोशिंबी संघाला. मात्र निर्णय थोडासा उलटा पडलेला आपण पाहू शकाल. 3 षटकं तिसरं षटक चालू असताना तब्बल 48 धावा धावफलकावर. या दरम्यान आपण पाहताय तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट येतोय. अशाच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील आणि समोरून जे आक्रमण झालंय त्या आक्रमणाला परतावून लावावं लागेल.
निखिलच्या षटकातला हा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी अचूक जागेवरती फिल्डर सज्ज आहे. झेल टिपला जातोय, माघारी परतावं लागेल. अजून एक हादरा शिवशक्ती कोशिंबी संघाला. तर नक्कीच आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया आपण व्यासपीठाकडे. आपण नक्कीच पाहुण्याचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आम्हाला मॅरेथॉनसाठी कोल्ड्रिंक लाभलेले आहे. त्याचे पुरस्कार सन्मान सुधीरजी चंदे आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी मयूर जाधव, तर मी रविदादा चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सन्माननीय सुधीरजी चंदे आमचे कोल्ड्रिंक स्पॉन्सर आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. रविदादा चिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. दरम्यान संतोजी जाधव सुद्धा याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या सोबतीला सन्माननीय मनोहरजी जाधव आपलं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पुढे सन्मान करूया. या व्यासपीठावरती सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब आलेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी रविदादा चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी डोंगरे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित आपण करणार आहोत. रविदादा चिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहुण्यांना सन्मानित करतोय. शेवटचं षटक चालू झालं. गोलंदाज अनिकेत गोलंदाजीसाठी आणि हा पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट येतोय. स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज आहेत. बॅटिंग करत असताना ऋतिक आणि त्याला साथ देतोय विष्णू. यावेळेस धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण करतायत. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा आणि या एका धावेचं योगदान धाव फलकाला येतं. 49 धावा स्कोर कार्ड वरती 49 ऑन द बोर्ड. 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच आपण पाहताय खालिंग आणि त्यांच्या विरोधात कोशिंबी या दोन संघादरम्यान चाललेला हा सामना निश्चितच बक्षीस पात्र ठरलेल्या या दोन टीम भरपूर मातब्बर भरपूर ताकदवर दोन संघ एकमेकांच्या समोर खेळतायत. मात्र शेवटचं षटक यावेळेस चालू झालं त्यावेळेस आपण पाहत असाल तर एक कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. समोरून खालिंग संघाचं एक चांगलं कमबॅक झालंय. या चेंडूवरती आडव्या बॅटनं तडाखा दिलाय. प्रॉपर टायमिंग, जबरदस्त पुल, पॉवरफुल फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सारे क्रिकेटर आज या क्रिकेटच्या ग्राउंडवर आज या क्रिकेटच्या ग्राउंडवर आज या क्रिकेटच्या ग्राउंडवर आज मैदानी आवाज घुमणार चौकार आणि षटकार. बॅट्समन विष्णूच्या बॅटमधून आलेला हा प्रहार आपण पाहताय. 6 धावा धावफलकाला जोडल्या जात आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 50 पार 55 धावा. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पडक्याचे नामांकित डॉक्टर सन्माननीय संजयजी पडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपण येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान सुधाकरजी डिंगोरे साहेबांचे सुपुत्र कृष्णाजी डिंगोरे साहेब आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. मी राहुलजी चेंदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कृष्णाजी डिंगोरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. राहुलजी चिंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. बॅट्समन विष्णूच्या बॅटमधनं तडाखेबंद फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक स्ट्रोक आपण पाहत असाल. जबरदस्त पुल षटकार येतोय. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकावरती आक्रमण चढवत असताना पाहायला मिळत आहेत फलंदाज.
धावसंख्या वेगानं फ्लाय झाली आहे. एकंदरीत जर आपण पाहताय तर 60 धावा पार करतायत. 61 धावा स्कोर कार्डवर 61. 4 षटकांची मॅच आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. बॅट्समन विष्णू हा डिटर फलंदाज. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस फटका फसलाय, झेल टिपला जातोय, माघारी परतावं लागेल. मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहताय. 4 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 61 धावा धावफलकावर, 62 धावांचं टार्गेट. धन्यवाद डीजे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठाकडे. आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर जे काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. आपण पाहू शकाल या ठिकाणी कांदलीगावचे समाजसेवक संतोषजी जाधव आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण करणार आहोत. मी रविदादा चिंते आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभाचे संतोषजी जाधव यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. ज्या ज्या पाहुण्यांचा मी नक्कीच इथे मात्र नाम उल्लेख करतोय त्या त्या पाहुण्यांना विनंती असेल की आपण सन्मान घेण्यासाठी लगेचच पुढे यायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान करूया आपण. सन्माननीय मनोहरजी जाधव आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. मनोहरजी जाधव, मी पुन्हा एकदा रवीजी चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. चिंचोलीचे सन्माननीय विलासजी भुईर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय विलासजी भुईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. चिंचोलीचे समाजसेवक आहेत आणि या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय आणि या पाहुण्यांचं शुभ आगमन इथे मात्र झालेलं आहे. सावतगावचे युवा उद्योजक माजी सरपंच सुरेशजी पाटील यांचे सुपुत्र गोल्डमॅन हरीशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं आम्ही कांदीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सावतगावचे युवा उद्योजक आणि माजी सरपंच सुरेशजी पाटील यांचे सुपुत्र आणि राहुलजी चंद यांचे अगदी जवळीक मित्र हरीशजी पाटील आपलं आम्ही कांदीकर चषकामध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुढील आपण सन्मान इथे संपन्न करूया. वाचिनचे सन्माननीय जयरामजी चंदे आमच्यामध्ये आज आलेले आहेत. प्रथमतः आपण विलासजी भुईर यांना सन्मानित करणार आहोत. चिंचोलीचे समाजसेवक आहेत. या आपण पुढे सन्मान घेण्यासाठी मी रवीजी चेंदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, मी आयोजकांना विनंती करतोय. चिंचवलीचे विलास भुईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. रवी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करत आहोत. दरम्यान हरिभक्त परायण कांदलीगावचे समाजसेवक सन्माननीय कुंडलिकजी घरत काकांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर वाशिमचे सन्माननीय जयरामजी चिंदे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया आणि हा सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी सन्माननीय रविदादा चेंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करत आहोत. आणि मित्रांनो, काही क्षणानंतर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, युवकांचे प्रेरणास्थान सुजित पाटील उर्फ तात्या शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपलं आवर्जून मी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आणि काही क्षणातच त्यांची मात्र या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी
गाडी चालक आहे त्यांना विनंती करतो की आपण फक्त गाड्या आपल्या पार्किंग झोनमध्ये पार्क करूया, जेणेकरून आपण जो सामना सुरू आहे तो मात्र लगेचच या ठिकाणी त्या सामन्याला सुरुवात करू शकतो. पाहू शकता या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांची उपस्थिती आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच मित्रांनो, एक काळ होता ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक फलंदाजांच्या यष्ट्या वाकवल्या. एक्सप्रेस गोलंदाजी म्हणून त्यांची ओळख होती आणि ती चमक अजूनही मात्र नक्कीच त्यांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच आता भाग घेत असतात आणि त्यांची काही दिवसांपूर्वी नुकतीच भिवंडी क्रिकेट ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. नक्कीच साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः झेल टिपतोय, अजून एक गडी तंबूच्या आश्रयाला जातोय, मोठा हादरा. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहत आहे त्रिशूल ठाकरे अर्थातच टायगर सुंदर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू फेकतोय. धावफलक जर आपण पाहिलं तर एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा. सुरुवात दमदार करतायत. 4 धावांवरती पहिला गडी बाद केलाय. 62 धावांचं आव्हान आणि या 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चालू केलाय. टीम मैदानावरती आपण पाहत आहे सरस्वती खालिंग संघ मैदानावरती 24 चेंडू आणि तब्बल 62 धावांचं आव्हान पार करत असताना मोठी चेस आहे. मोठी ताकद लावावी लागेल, निश्चितच संघर्ष करावा लागेल. खालिंग संघ मैदानावरती विवेक शेलरला नक्कीच मिस करत असावा. यावेळेस पहिला गडी बाद झालाय. त्यानंतर आपण पाहत असाल तर मोठी जबाबदारी येऊन बसली आहे. आता मात्र इथून फलंदाज यतीश आणि त्याच्या साथीनं हेमंत या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती टायगरचा पुढचा चेंडू. यावेळेस हा ओरपी चेंडू आहे, आघात केलाय, ताकद कमी पडतीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाठोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती टायगरला मिळतीये विकेट. फलंदाज माघारी परततोय. दुसरा धक्का. कांदलीकर चषक ठेवलाय राहुल चंदे दादा. स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो, श्री मीनाक्षी फाउंडेशन आयोजित आम्ही कांदलीकर चषक 2023 चा हा धमाल पर्व आपण पाहतोय. जबरदस्त पर्व मित्रांनो. आणि या स्पर्धेची विशेष ओळख सांगायची झाली तर निश्चितच या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, विदाऊट एंट्री फी ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल परिसरातील 55 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि अगदी डामडावलामध्ये पार पडत असलेली ही स्पर्धा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आपण पाहत आहे महत्वाची मॅच. याच्यासाठी केला होता टास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपण जर पाहिले या स्पर्धेचं जर वैशिष्ट्य तर नक्कीच पर्व दुसरं आहे, परंतु ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन केलेलं असं वाटतं की किमान 10 ते 15 वर्षाचा आयोजकांकडे मात्र नक्कीच अनुभव असावा. आणि आज सर्वांसाठी खास वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना जेवणाची सोय मीनाक्षी ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. सर्व क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी, पाहुण्यांसाठी. आणि 5 दिवसांची स्पर्धेमध्ये कुठलाही संघाकडे मात्र कुठलाही शुल्क घेतला नाही आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट आम्ही कांदलीकर चषक 2023 सन्माननीय विष्णुदादा चेंदे, त्याचप्रमाणे सन्माननीय राहुलजी चेंदे आणि मीनाक्षा ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळालं. आणि आज आपण नक्कीच या स्पर्धेला निरोप देणार आहोत. आणि या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी पाहू शकाल सन्माननीय सुजितदादा पाटील उर्फ तात्याशेठ यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालं आहे. आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांचा ताफा सध्या आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा आता टायगर आहे. इथे मात्र एश पाहायला मिळेल. विकेट किपरला मात्र संधी होती, परंतु झेलपर्यंत मात्र तो पोचू शकला नाही आहे. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. चांगली गोलंदाजी टायगरच्या वतीने पाहिली आपण. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि फक्त 8 धाबा त्यांनी खर्च केल्या. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजून विजयासाठी आपण जर विचार केला तर 56 धाब्यांची गरज. हे दृश्य पाहू शकाल तुम्ही, अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरील दृश्य आहेत.
अनेक संख्येने पाहुणे मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. थोडंसं करेक्शन आहे, धाबांची जी गरज आहे ती म्हणजे 54. येस ओके, 18 चेंडू आणि 54 धाब्यांची गरज. अगदी व्यासपीठ अगदी पाहिले तर अगदी फुलून गेलाय, भरून गेलाय, पाहुण्यांची मांदी आली. पहिलं षटक समाप्त झालं. टायगरचं 8 धावा धावफलकावरती. 62 धावांचं मोठं आव्हान आहे आणि 8व्या आव्हानाचा पाठलाग चालू केलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती. सुंदर षटक आलं टायगरचं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटचा तडाखा. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. यतीश निश्चितच मैदानावरती फलंदाजी करतोय. संघाचा बॅकबोन आहे. या संपूर्ण स्पर्धेचा विचार करत असाल तर एक जबरदस्त कामगिरी. अष्टपैलू प्रात्यक्षिक यतीशच्या माध्यमातून. मात्र यावेळेस मोठी विकेट कॅरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. यतीश तंबूच्या आश्रयाला. श्री मीनाक्षी कोट कांदली नावानं सजलंय मैदान. श्री मीनाक्षी कोट कांदली नावानं सजलंय मैदान. कांदली कर चषक ठेवलाय राहुल चंदे दादानं. कांदली कर चषक ठेवलाय राहुल चंदे. धावफलक स्थिरावलेला आपण पाहत आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांमध्ये तब्बल 62 धावांचं आव्हान या मॅच मध्ये जिंकावं लागेल. महत्वाची मॅच आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली स्पर्धा आपण पाहत आहे. या दोनही संघांचा जर विचार आपण केला तर आम्ही कांदळीकर चषकामध्ये या दोनही संघांनी एका ट्रॉफीवरती नाव जरूर कोरलंय. मात्र आपल्या वाट्याला कुठली ट्रॉफी येईल यासाठी इथून मात्र संघर्ष पाहता येईल. टॉप 5 टीम आता मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहता येतील. शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली स्पर्धा, अर्थातच बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट मॅच आपण पाहताय मित्रांनो. निश्चितच सन्माननीय रविदादा चंदे, त्याचबरोबर विष्णुदादा चंदे, राहुलजी चंदे, संपूर्ण चंदे कुटुंबीय आणि कांदळीकरांच्या स्वप्नातून साकार होत असलेले हे भव्य दिव्य पर्व. निशुल्क स्पर्धा आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता तब्बल 55 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील 5 टीम आपल्याला टॉपच्या मिळत आहेत. जबरदस्त द्वंद्व या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहता येईल. 62 धावांचं आव्हान. गोलंदाज ऋतिकचा करिश्मा पहा. आजची श्याम संध्या ऋतिकनं गाजवली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा निश्चितच हिरो राहिलेला खेळाडू आहे. लेफ्टी गोलंदाज डावखुऱ्या हातानं राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा बॅट फिरवली जाते आणि बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित हवं तसा संपर्क होत नाहीये. निश्चितच सिंगल धाव येईल, मात्र हवं तितका आत्मविश्वास या फटक्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय जाऊन 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना या 13 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरण आपल्याला पाहता येईल. तब्बल 49 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू 49 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. मोठी फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. यावेळेस निश्चितच हवेचा रोख आपल्याला उलट झालेला पाहायला मिळेल. यावेळेस स्क्वॉट बिहाइंड साठी अपील करतायत. अपसाईडला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी करत असताना ऋतिकला आपण पाहत आहे. अष्टपैलू खेळाडू. या ऋतिकनं भरपूर इम्प्रेस केलं. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यावेळेस संघाला गरज होती, अगदी मोठ्या फटक्याची गरज होती, त्यावेळेस गोल्डन षटकार याच्या बॅटमधनं आला होता. यावेळेस गोलंदाजाची भूमिका पार पडतोय. आता मात्र आक्रमण चढवलंय. अपसाईडला शपल होऊन जबरदस्त क्रॉस फटका आपण पाहू शकाल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला सलामी. षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण या ठिकाणी जाऊया व्यासपीठाकडे, कारण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि आज खूप मोठी उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे खूप मोठे जाणकार आणि स्वतः
एक त्यांनी काल गाजवला गोलंदाजी जोरावर अशी सर्वांचे लाडके सुजित शेठ पाटील उर्फ तात्याबाई येथे मात्र निकेत त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय विष्णुदादा चेंदे आणि सन्माननीय राहुलजी चेंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुजितजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया आणि हा सन्मान स्वीकारावा असे आपण करण्यात येत आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. व्यक्तिमत्व असणारी याशिंजी चिखलेकर साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि हा सन्मान सुद्धा आपण सन्माननीय विष्णुदादा चेंदे आणि राहुलजी चेंदे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय आणि या दरम्यान नुकतंच शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या प्रणेत्या सव वैशालीताई चेंदे मॅडम त्यांच्या सोबतीला आहेत विद्यमान सरपंच सौभाग्यवती नम्रता जाधव मॅडम आणि विद्यमान उपसरपंच सौ वर्षाताई चेंदे मॅडम आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान कुशिंबीचे विष्णू पाटील यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. आयुब शेख आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. तर मी विनंती करतो आयुब शेख यांना की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. पाहुण्यांची आज मांदी आली. व्यासपीठ ती पूर्णपणे फुलून गेलाय आणि हे प्रेम आहे विष्णुदादा चेंदे साहेबांवर, हे प्रेम आहे मीनाक्षी ग्रुपवर, हे प्रेम आहे राहुलजी चेंदे साहेबांवर. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुशिंबीचे सन्माननीय विष्णूजी पाटील आणि सन्माननीय राजू ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान पुढील सन्मान ते मात्र संपन्न करूया. पुंडलिकजी गोरले आज आमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. आठ चेंडू शिल्लक आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 29 धावांची गरज. पुढील सन्मान्य पुंडलिकजी गोरले साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा राहुलजी चेंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. माणसं कशी जोडायची हे नक्कीच विष्णू चेंदे साहेबांना नक्कीच पूर्णपणे त्याची जाणीव आहे. सर्वांची नक्कीच लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची एक ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यानंतर आपण सन्माननीय रुपेशजी चौधरी यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं हा सन्मान घेण्यासाठी. सन्माननीय रुपेशजी चौधरी त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया.
7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. त्यानंतर पडग्याचे सर्वांचे लोकप्रिय डॉक्टर सर्वांनी संजयजी पाटील साहेब आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं हा सन्मान घेण्यासाठी. डॉक्टर संजय पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. आणि या ठिकाणी पहा अगदी भागम भाग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. टॉप 3 मध्ये देखील तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मात्र ही मॅच तुम्हाला जिंकावीच लागेल. आणि या डॉक्टर संजय पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी राहुलजी चंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. डॉक्टर संजय पाटील या पण पुढे सन्मान घेण्यासाठी. त्यानंतर आमच्यामध्ये सन्माननीय विष्णूजी पाटील कोशिंबीचे उद्योजक आहेत. मी विष्णुदादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे. सन्माननीय विष्णूजी पाटील कोशिंबीचे उद्योजक आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. विष्णुदादा शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करत आहोत. देखील मी क्रिकेट चाहत्याची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण पाहुण्यांची खूपच इथे मात्र मानदिली पार आणि त्यांचं आपण स्वागत सन्मान नक्कीच या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचमध्ये मात्र तुम्ही या लाईव्ह कॉमेंट्री मात्र ऐकू शकत नाही आहे. त्यानंतर साबाचे युवा उद्योजक माजी सरपंच सुरेशजी पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय हरीश पाटील आमच्यामध्ये आज आलेले आहेत. तर मी राहुलजी चंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोल्डमॅन हरीश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. गोल्ड कलर म्हटला तर नक्कीच हरीश पाटील यांचा आवडता कलर आणि तुम्हाला त्याच गोल्ड कलरची त्यांची तुम्हाला 4 व्हीलर गाडी पाहायला मिळू शकते. आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. त्यानंतर अधुरीचे उद्योजक सन्माननीय भाऊभाई आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. भाऊभाई यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा राहुलजी चंदे आपल्यास विनंती करतो की पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगात आणि ढंगात आलेला आहे. परंतु या ठिकाणी पहा कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. म्हणजे याचा अर्थ एकच पाहायला मिळतो की कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रशांत आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी मात्र पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. 6 मध्ये 22ची आवश्यकता होती. पहिला चेंडू आला डॉट आणि आता मात्र 5 मध्ये 22ची आवश्यकता असेल. हो इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप सुद्धा खूप मोठा आहे आणि चिरूला पाठवला अगदी मिड विकेटच्या बाहेर. पंतांचा इशारा आलाय षटकार. पुढील सन्मान आपण तिथे संपन्न करूया. अर्जुनीचे सन्माननीय मजर पटेल भाई आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मजरभाई पटेल आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान घेण्यासाठी. माजी सरपंच अर्जुनी ग्रामपंचायतीचे मजरभाई पटेल यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांनी एक्झॅक्टली ऑफिशियल पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मागितली की एक्झॅक्टली 6 आहे की 4 आहे. ओके सामना जिवंत झाला मित्रांनो. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती प्रशांत आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहताय तर शैलेश. यावेळेस पुन्हा एकदा आघात केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. सामना मित्रांनो होता कुठे, सामना जाऊन ठेपलाय कुठे. 6 धावा षटकार. काय जबरदस्त मॅच इथे मात्र रंगताना पाहायला मिळते. सामना होता कुठे आणि मात्र सामना आला कुठे. कारण 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव घेतली नाही. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले प्रशांत शेलारनं. आणि आता मात्र 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज. हाच तो प्रशांत ज्याने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये काय जबरदस्त भन्नाट खेळी साकारली होती. आणि आता मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आता मात्र आपल्याला चांगली स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना बॅट्समन प्रशांत आपण पाहताय
दमदार फटकेबाजी, 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता अजूनही. यावेळेस हा सुद्धा फुलटो चेंडू आहे. पर्वणी आली आणि दोनही हातांनी कबूल करत असताना ठोकलाय सलगचा तिसरा षटकार. त्यांनी का स्ट्राईक घेतली नाही त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना सलगचा हा तिसरा चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी तिसरा षटकार ठोकला आणि या वैयक्तिक 47 या आकड्यावर मात्र तो खेळ तो नाबाद आहे. आणि येणारे आता मात्र 2 चेंडूंमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. आणि कुठलाही संघाने जर हा सामना जिंकला तर सन्मानित जगदीशजी कोर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाणार आहे. आणि जो आता षटकार जो आला त्यासाठी सन्माननीय क्रिकेट जे या चाहते क्रिकेट लवर सन्माननीय सुजित शेठ पाटील उर्फ तात्याबाई यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे चांगल्या खेळाची नेहमीच सराहना करत असतात सुजित पाटील साहेब. आणि दोन चेंडू शिल्लक, विजयासाठी 4 धावांची गरज. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला म्हणतो या प्रशांत शेलारच्या वतीनं. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. 6 चेंडूमध्ये 22 धाबांचं नक्कीच इथे संरक्षण करायचं होतं. आणि आतापर्यंत नक्कीच त्यांनी 4 चेंडू हाताळले, 18 धाबा खर्च केल्या. 2 चेंडू शिल्लक, 4ची आवश्यकता. इथे मात्र चेंडू आलाय डॉट. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकाराची आवश्यकता. ओ माय गॉड. सामना जर आवडला असेल तर नक्कीच क्रीडा रसिकांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. कुठलाही संघ जिंकू द्या, विजय क्रिकेटचा होणार आहे. विजय अमित कांदलीकर चषकाचा होणार आहे. आणि या ठिकाणी सिक्सरसाठी यासिनजी चिखलेकर लाभार बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले हे व्यक्तिमत्व यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेले आहेत. परंतु जी कामगिरी प्रशांतनं आतापर्यंत केलेली आहे ती कामगिरी मात्र नक्कीच पुरेशी नाही आहे. जर या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढे वाटचाल करायची असेल तर या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. आय थिंक गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. परंतु चौकार मारणं थोडंसं कठीण आहे, परंतु षटकार मारणं या मैदानावरती सोपं आहे. कारण ही स्पर्धा षटकारासाठी ओळखली गेलेली आहे. अनेक फलंदाजांनी मात्र या खेळपट्टीचा योग्य तो वापर केला. अनेक फलंदाजांनी मात्र षटकाराचा पाऊस पाडला. इथे मात्र उचलला फटका हवेत. मिस्टामेक चेंडू उंची जास्त मिळाली, टिपला झेल आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय शिवशक्ती कोशिंबी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिवशक्ती कोशिंबी अँड हार्ड लक सरस्वती स्पोर्ट खालिंग. जबरदस्त कामगिरी आपल्याला कोशिंबी संघाची पाहायला मिळाली. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावात आहे टायगर, त्याने टायगर्स प्रमाणे मात्र लढला. त्याच्या बॅटमधून पाहिलं आपण एकूण 24 धावा तो ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. अष्टपैलू खेळ त्याच्याकडून पाहिला. गोलंदाजी करताना 8 धावा दिल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. आणि आपण पुढील सन्मान करूया या ठिकाणी नॅशनल कबड्डीपटू मिस्टर राजू कथोरे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. मी विनंती करतो की आपण पुढे यावा सन्मान घेण्यासाठी. मिस्टर राजू कथोरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. ज्या नॅशनल लेवलच्या कबड्डी स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेचं नक्कीच प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आहे. त्याला देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.